नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ छाया अस्पताल में अनियमितताओं पर नगर सेवक विकास हेमराज सोमेश्वर का निरीक्षण। इलाज व्यवस्था और दवा वितरण पर उठाए गंभीर सवाल। अंबरनाथ छाया हॉस्पिटल और सेंट्रल अस्पताल परिसर में नगर सेवक विकास हेमराज सोमेश्वर ने अचानक निरीक्षण कर अस्पताल की ओपीडी, इलाज व्यवस्था और सुविधाओं का विस्तृत जायजा लिया। इस दौरान उन्होंने कई खामियों और कथित लापरवाहियों को लेकर नाराजगी जताई। निरीक्षण के दौरान विकास हेमराज सोमेश्वर ने आरोप लगाया कि अस्पताल में मरीजों के साथ सही तालमेल नहीं रखा जाता, जिसके कारण गरीब मरीजों को समय पर इलाज और दवाएं नहीं मिल पाती। उन्होंने यह भी कहा कि कई मरीजों को दवा उपलब्ध होने के बावजूद बाहर से दवा खरीदने के लिए मजबूर किया जाता है, जो गंभीर लापरवाही को दर्शाता है। नगर सेवक ने अस्पताल की ओपीडी व्यवस्था पर भी सवाल उठाते हुए कहा कि कथित तौर पर 20 लाख रुपए की लागत से तैयार की गई ओपीडी में अपेक्षित सुविधाएं नजर नहीं आती। उन्होंने आशंका जताई कि निर्माण कार्य में खर्च को लेकर भी अनियमितताएं हो सकती है, जिसकी जांच आवश्यक है। विकास हेमराज सोमेश्वर ने स्पष्ट कहा कि मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधा देना प्रशासन की जिम्मेदारी है और किसी भी प्रकार की लापरवाही को बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने आश्वासन दिया कि इस पूरे मामले की जानकारी संबंधित प्रशासन तक पहुंचाई जाएगी और आवश्यक कार्रवाई की मांग की जाएगी। फिलहाल अस्पताल प्रशासन की ओर से इस मामले पर कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है, लेकिन निरीक्षण के बाद अस्पताल की व्यवस्थाओं पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। येथे काम करतो त्याच्याबरोबर ह्या ऍडिशनल चार्ज दिलेला आहे। तर या रुग्णालयाकडे जसा तिथून वेळ मिळेल तसा लक्ष देत आहे। काही आणि अडचणीच्या आहेत ते माझ्या कानावर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक तो प्रामुख्याने आमचे या शहराचे नगरसेवक माननीय सोमेश्वर साहेब यांची व्हिजिट झाली, त्यावेळी त्या पत्र्याच्या शेडमध्ये ANC ची ओपडी चालते। तर ही ANC ची ओपडी आपण इथे ह्या जुन्या बिल्डिंग मध्ये सावलीमध्ये करण्याचा विचार केलेला आहे आणि इथे स्पेस भरपूर आहे। तर इथे ANC क्लिनिक चालेल, तर सगळ्यात बरोबर माता इथे बसतील आणि अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये स्वतः गायनेकॉलॉजिस्ट असतील, तिथे एक टेबल असेल एक्झामिनेशनचा, त्याच्यामध्ये तुम्ही चेकअप करायचं आणि इथं पेशंट तुम्हाला लेबरकडे घेऊन जाता येईल। ही गरोदर मातासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारे एक बदल म्हणून आपण सोय करणार आहोत। सदर रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा जीव गमावलेला आहे, यावरती काय कारवाई करणार आहात? या अगोदर झालेल्या अशा गोष्टी, परंतु यानंतर अशा घडणार नाही याची दक्षता म्हणून 2-3 वेळेस मी डॉक्टरांच्या मुद्दाम मीटिंग घेतलेली आहेत आणि डॉक्टरांना निश्चित सांगितलेलं आहे की प्रत्येक पेशंट आपण स्वतः अटेंड करायचा आणि प्रत्येक पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची। इथे होत नसेल उपचार तर सेंट्रल हॉस्पिटलला पाठवा, तिथे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नाही झालं तर आम्ही पुढे बघू। अंबरनाथ शहरातील रुग्णांचा आरोप आहेत का डॉक्टर 12लाच निघून जातात सर, म्हणजे तपासत नाही आणि डायरेक्ट निघून जातात आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात सर, ह्यावरती तुम्ही कसं बघताय? प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या बाबतीत माझ्याकडे जर पुरावे काही आले तर मी नक्कीच त्या मेडिकल ऑफिसरवर कार्यवाही करेन। असे पुरावे जर माझ्याकडे सादर झाले तर नक्की प्रशासकीय कार्यवाही होईल, परंतु डॉक्टरांनी त्यांच्या ड्युटीमध्ये वेळेमध्ये उपस्थित राहून वेळेमध्ये पेशंट बघावा हे मी कटाक्षाने त्यांना म्हणजे पुन्हा पुन्हा सांगत असतो, वारंवार सूचना देतो। सौजन्याने वागावे म्हणून मी पुन्हा पुन्हा यांना परिपत्रक काढलेले आहे आणि त्या परिपत्रकानुसार यांनी व्यवस्थितपणे सौजन्याने रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांशी आलेल्या लोकप्रतिनिधीशी चांगल्या प्रकारे वागावे अशा सूचना दिलेल्या आहेत आणि असा जर मला कोणी दोषी आढळून आला तर नक्कीच त्याच्यावर प्रशासकीय कार्यवाही होणार आहे। इंजेक्शन एक औषधचे एक डॉक्टरांनी स्लिप त्यानुसार गेलेले, पण ते बोलतात नाहीये, पण घाटकर साहेबांनी मला चांगल्या प्रमाणे ओळखतात, तर घाटकर साहेबांनी ती पावती दिली तर ते दवाई औषध मला देण्यात आलं, त्याची तक्रार मी साहेबांना केलेली आहे। साहेबांनी त्यांना एक निवेदन पण दिलेलं आहे, तर भविष्यात असं काही होऊ नये तसं साहेब आपल्याला हमी देतो। आणि बांधकाम संदर्भात पण तुम्ही आरोप केलेले आहेत,
का काही भ्रष्टाचार झालेला आहे, त्यात काही डॉक्टर सिस्टर आहेत, तर ह्याच्याबद्दल कसं सांगताय सर? आपण बघितलं, आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ते शूट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं का 20 लाखामध्ये इथे ते 1000 स्क्वेअर फूट पण नाहीये. एवढं छोटस त्या लोकांनी बांधलंय. त्यामध्ये आपण जाऊन बघू शकतात. आपण हाताने जर एक आपण फाईट मारलं तर सगळं काही तुटणार आहे. अशा प्रकारे तिथं बांधले आणि अक्षरशः ते मला असं वाटतं की काही डॉक्टरांना हाताशी धरून कॉन्ट्रॅक्टरांनी पैशाचा गैरव्यवहार यामध्ये 100% झालेला आहे. कारण की 20 लाखामध्ये आपण जर जीएसटी सोडली तर ती 18% प्रमाणे 3,60,000 हा जीएसटी जाते. तरी 16 लाखाचा तो काम नाही. आपण हे ओपन चॅलेंज आपण देतोय. आता PWD पाटील साहेब पण इथं आहेत. त्यांचं पण असं म्हणणं आहे की ते 16 लाखाचं आहे. तर त्याची तक्रार जिल्हा अधिकारी साहेबांना त्यांची माहिती घेऊन मी देणार असेल. कारण की जो काम 16 लाखाचं नाहीये ते फाईल उगवून जबरदस्ती पैशाचा गैरव्यवहार या ओपीडी मध्ये झालेला आहे. आणि हे कुणाच्याच बाजूने नसतात. त्यांना गरिबांचा पण तोच नाही आणि लोकप्रतिनिधींचा पण तोच नाही. तर मला त्यांच्यावर भरोसा आहे की ते करतील. जर नाही केले तर आमच्याकडे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्याकडे आम्ही दाद मागू. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।